नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री नेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे नातीगोती. मंडळी, जीवनात नात्यागोत्यांचं स्थान हे खूपच आगळंवेगळं आणि खूपच महत्त्वाचं असतं असं मला वाटतं. आपल्या आईकडून आणि वडिलांकडून आपल्याला वारसा हक्काने मिळणारी नाती, जसं की मामा, आजी आजोबा, मामी, मावशी, काका किंवा वडिलांकडून मिळणारी नाती, आत्या, काका, काकू, मामा, ही जी नाती आहेत ना, ही खूप इम्पॉर्टंट असतात. आपल्या आईवडिलांच्या बरोबरच या नात्यांचं आपल्या जीवनातलं स्थान जे असतं ना, ते तितकंच महत्त्वाचं असतं. पण आजकाल काय झालं आहे, की माणूस सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्राम आणि इतर अनेक गोष्टीत इतका गुंग झालेला असतो, इतका गुंग झालेला असतो, की व्हॉट्सअपवर एखादा मेसेज टाकणं, की बाबा हॅपी बर्थडे किंवा का एखाद्याच्या जीवनात खूप छान काहीतरी घडलं आहे, तर त्याला ते विश करून सांगणं, एवढ्यावरच ही आताची तरुण पिढी तरुण पिढीच कशाला, आपली पिढीसुद्धा आता स्थिमित व्हायला लागली. पण मंडळी, आपल्या आयुष्यात या नात्यांचं जे अनन्यसाधारण महत्त्व असतं ना, ते कधी-कधी आपल्याला खूप जाणवून देतं, की ह्या नात्यांचं स्थान किती छान आहे आपल्या जीवनात. आजकालची मुलं उच्च शिक्षणासाठी जेव्हा जातात, परदेशात जातात किंवा गावाकडून एखाद्या खेडेगावातून सिटीत येतात आणि मग ते तिथे खूप मोठं नाव कमावतात, खूप मोठा हुद्द्यावर ते नोकरी करतात किंवा काय, त्यावेळेला त्यांच्या घरच्या लोकांना, साहजिकच त्यांच्या नात्यातल्या सगळ्याच लोकांना हा एक आनंदाचा क्षण असतो. आनंदाचा त्यांच्यासाठी एक वेगळंच ते समाधानाचं, आनंदाचं, की आपल्या फॅमिलीतलं कोणीतरी एक मोठं काहीतरी शिकतंय, काहीतरी करतंय आणि त्याने काहीतरी आयुष्यात मिळवलं. हा जो आनंद असतो ना, तो घरात सगळ्यांसाठीच तितकाच मोठा आणि तितकाच महत्त्वाचा असतो. पण खूपदा काय होतं, ही बाहेर जी मुलं जातात ती मुद्दाम म्हणणार नाही मी, पण कामाच्या व्यस्त शेड्यूलमध्ये, अभ्यासाच्या व्यस्त शेड्यूलमध्ये किंवा अनेक कारणांनी ती ह्या नात्यांना न्याय द्यायला विसरतात. आणि मग ज्या वेळेला त्यांच्या आयुष्यात काहीतरी असं मोठं घडतं आणि की बाबा त्यांनी काहीतरी उत्तुंग यश मिळवलं आहे, उत्तुंग मोठी भरारी घेतली आहे आणि अशा वेळेला त्यांना मग अशा नातेवाईकांची आठवण येते, की अरे म्हणजे लहानपणी आपण आत्या, मामा, मावशी, काका, आजी आजोबा या सगळ्यांचे किती लाडके होते, किती सगळेजण आपलं कौतुक करायचे, लाड करायचे, यांच्या अंगाखांद्यावर आपण कसे वाढलो होतो, कसं आपण आनंद मिळवला होता, हे सगळं ह्या मुलांना लक्षात येतं. पण ज्यावेळेला ही मुलं परदेशात आल्यावर सुद्धा एखाद्या महत्त्वाच्या क्षणी त्यांना आठवतात आणि ज्यावेळेला त्यांनी आपल्या ह्या नात्यांशी योग्य तो न्याय दिलेला नसतो किंवा काळाच्या ओघात ते हे विसरून जातात, की आपल्या आपल्या चळणघडणीत किती महत्त्वाचा आणि किती मोठा वाटा आहे, हे ते काळाच्या ओघात विसरून जातात. पण ज्यावेळेला त्यांच्या जीवनात अशी काही एक मोठी अवस्था होते आणि ज्यावेळेला आईवडील त्यांना असत नाहीत किंवा शिल्लक राहत नाही किंवा आईवडील परलोकात गेलेले असतात, त्यावेळेला ह्या नात्यांची उणीव त्यांना मग भरभक्कमपणे जाणवायला लागते आणि मग कळतं, की आपण लाईफमध्ये येऊन काय केलं. आपल्या आईवडील आपल्याला नेहमी सांगायचे, की सगळ्यांशी संबंध ठेवा, सगळ्यांशी बोला, सगळ्यांना फोन करा किंवा घरात काही छान घडलेलं आहे, कुणाला तरी मुलगा किंवा मुलगी झालेली आहे, मामे बहिणीला, मावस बहिणीला, आत्ते बहिणीला किंवा चुलत बहिणीला किंवा कोणाचं तरी लग्न झालेलं आहे. अशा वेळी आपण आवर्जून त्यांच्याबरोबर किंवा एखाद्या आत्याचं, मामाचं किंवा मामीचं हार्ट सर्जरी झाली आहे किंवा एखाद्याची तब्येत बिघडली आहे, तर अशा वेळेला या मुलांनी आवर्जून चौकशी करायला आईवडील त्यांना इन्सिस्ट करत असतात. प्रत्येक वेळेला सांगत असतात, की अरे नात्यांचं मूल खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही ते जपायला शिका. नाती ही जपणं खूप गरजेचे असतं. नाती अशीच फुलत नाहीत. दोन्ही हातांनी टाळी वाजते तशी नात्यांचंही असतं. केवळ एकाच बाजूने प्रेम 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 चालू राहिलं आणि दुसऱ्या बाजूने जर का काहीच रिस्पॉन्स मिळत नसेल, काहीच दिसत नसेल, तर अशा वेळेला ही नातीसुद्धा मूक होत जातात आणि हळूहळू ही नाती ओसवायला सुरुवात होते. आणि मग
ह्या दूर गेलेल्या मुलांना जेव्हा हे लक्षात येतं की अरे बाबा आपल्या कौतुकासाठी एकाचाही फोन नाही आला किंवा एकाने आपल्याशी आपल्या सुखदुःखात ते सामील होत नाहीत असं पाहून मग त्यांना नैराश्य यायला लागतं, वाईट वाटायला लागतं. पण त्यावेळेला त्यांना मग हा विचार करायला मन भाग पाडतं की अरे आपलं नक्की काय चुकलं आहे, आपण नक्की काय केलं, आपण इतक्या आयुष्यात पुढे निघून आलो पण आपण नात्यांना न्याय दिला का, आपण आपल्या नात्यांशी एकरूप होऊन राहिलो का, आपण ज्या कुटुंबातून ज्या फॅमिलीने आपल्याला एवढा मोठा सपोर्ट दिला होता, आपल्या कोडकौतुक केलं होतं, आपल्या अंगाखांद्यावर यांनी आपल्याला घेऊन खेळवलं होतं, आपल्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, त्या प्रत्येक नातेवाईकाला आपण न्याय दिला का बरं? आईवडील अशी व्यक्ती असते ना की ते कुठल्याही परिस्थितीत त्यांना आपल्या मुलाचं कौतुक गुणगान हे करणं त्यांना ते कधी सोडणार नाही आहेत. पण म्हणून काही मावशी मामा आत्या काका ही लोकं अशी नसतात. ती सुद्धा पाहून घेतात, अरे नाही ह्याला आता आपली काही गरज उरली नाही आहे, हा आपल्या संपर्कात नाही, तर मग आपण का जा त्यांच्याशी बोलायला किंवा ह्याचं वरवर का करायला जा, हा प्रश्न या नात्यांमध्ये नेहमी पडत जातो. आणि मग ह्या मुलांना जेव्हा अशी पोकळी निर्माण होते आयुष्यात की बाबा नाही आपण काहीतरी चुकलो आहोत आणि म्हणूनच आपली नाती आता मुकं झाली आहेत. आणि मग नंतर कधीतरी जेव्हा त्यांना कळतं की अरे नाही नाही आपण आयुष्यात खूप काही गोष्टी मागे टाकल्या, संसाराच्या रामरागाड्यात आपल्या मुलांच्या संगोपनात आपल्या करिअरच्या मध्ये आपण जेव्हा मिक्सअप झालो किंवा आपल्या करिअरसाठी आपण खूप काळ झगडत होतो किंवा आपल्या शिक्षणाच्यासाठी आपण खूप बिझी होत होतो, त्या प्रत्येक वेळेला नात्यांनी आपल्याला विचारलं होतं, आपल्याला त्यांनी प्रत्येक वेळा आम्ही तुझ्याबरोबर आहोत याची सगळ्याची आठवण दिली होती. पण आपण आपल्याच नादात तसेच पुढे निघून गेलो आणि मग मात्र आपल्यासाठी आता कोणी उरलेलं नाही ह्याची जाणीव ह्या मुलांना होते. त्यावेळेला त्यांना अगतिक होतं की अगदी परवापर्यंत अगदी आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींपर्यंत ह्या लोकांनी आपल्याला वेगवेगळ्या वेळी आपलं किती कोडकौतुक केलं, आपल्याला वेगवेगळे बक्षिसं दिली, आपले लाड केले, आपले छोट्या छोट्या आपल्या गरजा यांनी पुरवल्या. त्यांच्यासाठी मात्र आपण वेळ द्यायला खूप कमी पडलो आणि मग आपण या नात्यांपासून दूर जायला लागलो. मंडळी उच्च शिक्षणाचा विचार करणं किंवा आपण काहीतरी अचीव करण्यासाठी धडपडणं ह्याचं अयोग्य काही नसतंय. तुम्ही गाव सोडून शहर सोडून तुमचा देश सोडून दुसरीकडे गेलात काहीच हरकत नाही. पण पण तुमच्या या निर्णयामागे धावताना ज्यांनी तुम्हाला या निर्णयात कमालीची साथ दिली त्या आपल्या माणसांसाठी आपण थोडा वेळ जरी द्यायला गरजेचा हवा असतो ना. संवादाच्या हजारो माध्यमातून जगभर संवाद साधताना आपल्या माणसांना मात्र आपण गृहीतच धरलं तर मात्र असं नाही चालत. जीवनात टेकन फॉर ग्रँटेड गोष्टी कधीच करू नयेत माणसाने. आपण घेतलेल्या निर्णयाला यश मिळालं ह्यात छानच आहे, पण ते यश याच्या प्रवासात आपल्या अगदी जवळची क्लोज असणारी माणसं खूप दूर चालली आहेत. त्यांचा आपल्याशी कुठलाही कॉन्टॅक्ट नाही, आपण त्यांच्या जवळ नाही आहेत, आपण त्यांच्या सुखदुःखात सामील होत नाही आहेत. याची बोज जशी त्या नात्यांना असते तशीच तुम्हाला पण कधीतरी होणार असते. आणि मग ज्यावेळेला वेळ निघून जातो, पुलावरून खूप पाणी निघून जातं, पुलावरून खूप पाणी वाहून जातं, त्यावेळेला मग तुमच्या ह्या रीतेपणाला कुठलंही दवापाणी उपयोगी पडत नाही. आणि मग हा एकटेपणा तुम्हाला आयुष्यभर एक पोकळी निर्माण देत राहतो, एक त्रास देत राहतो की अरे माझ्या योग्य वयात मी जर का माझ्या माणसांशी संपर्कात राहिलो असतो, त्यांच्याबरोबर छान त्यांच्या सुखात सुख दुःखात दुःख उपभोगत असतं तर माझ्या या सुखदुःखात ही लोकं माझ्याबरोबर असती, माझ्या या आनंदात ती माझ्याबरोबर आज सामील असती. आणि त्यांचा जो घरचा जो सपोर्ट असतो ना तो खूप गरजेचा असतो, खूप महत्त्वाचा असतो की जो आयुष्यात माणसाला खूप मोठं बनवत असतो. हा सपोर्ट इतका घट्ट असतो, तो म्हणजे म्हणतो ना की एक नात्यांची अशी घट्ट वीण असते. ही वीण कधीही पहा
शक्यतो उसवू देऊ नका लाईफमध्ये. कारण एक एक जो गुण से गई वो हौस से नहीं आती, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच आई वडील जेव्हा तुम्हाला इन्सिस्ट करतात की अरे बाबा याला फोन कर, त्याच्याशी बोल, त्याला सांग किंवा तिकडच्या गोष्टी सांगून ते जेव्हा तुम्हाला इन्सिस्ट करत असतात की तुम्ही संपर्कात राहा, लोकांशी संबंध जोडा. तुम्ही नवीन संपर्क मित्रमैत्रिणी इथे तुमच्या तुमच्या करिअरच्या संदर्भात नोकरीच्या आणि तुम्ही जोडतातच ना. पण म्हणून मग काय जुनं सोडून द्यायचं असतं का? तर मुळीच नाही. तुम्ही ते अवश्य धरून ठेवा आणि ज्या बेसवर आपण उभा आहोत, जे कॉन्क्रीट आपल्यासाठी भक्कम पाया आहे आपल्या जीवनाचा, त्या कॉन्क्रीटवर आपण उभा आहोत, तर तो पाया आपण कधीच ढासळू द्यायचा नसतो. हे मात्र जीवनाचं खूप मोठं समीकरण लक्षात ठेवलं पाहिजे. छोट्या गोष्टी आहेत, आपले सण आहेत. आपल्या हिंदू धर्मात खूप छान सण आहेत. दिवाळी आहे, पाडवा आहे, दसरा आहे, गणपती उत्सव आहे. तुम्हाला सहज एकमेकांना भेटणं शक्य होणार नाही, मला कबूल आहे. तुमच्या करिअरच्या किंवा तुमच्या ऑफिसच्या डिमांडमुळे किंवा इतर अनेक गोष्टींमुळे किंवा तुम्ही परदेशात राहत असाल. पण तुम्ही वेळोवेळी अशा प्रसंगी एकमेकांना विश करणं, एकमेकांशी जाऊन संबंध 2 शब्द बोलून त्यांना त्यांच्याबरोबर आपण असणं, हे किती गरजेचं असतं, हे आयुष्याच्या उतारवयात जेव्हा कळतं ना, त्यावेळेला खूप उशीर झालेला असतो. म्हणून मी आजच्या नवीन मुलांना एक नेहमीच सल्ला देईल की अरे ज्या कॉन्क्रीटच्या भक्कम सपोर्टवर आपण जिथे उभे आहोत ना, तो सपोर्ट कधीही डावलू नका, तो कधीही मागे टाकू नका. कारण ह्याच सपोर्टमुळे आज तुमच्या आयुष्याची इमारत इतकी उंच आणि सुंदर उभी राहिली आहे. हिला कुठलाच जर का सपोर्ट नसता, हिला कुठलाच आधार नसता, तर हीच इमारत खूप डळमळीत झालेली असती, नाही का? आणि म्हणूनच ती डळमळीत होऊ नये अशी जर का इच्छा असेल आणि आयुष्याच्या संध्याकाळी किंवा एका ठराविक वयानंतर जेव्हा तुम्हाला एकटेपणा किंवा तुम्ही काही अचीव केल्यावर तुम्हाला जो एकटेपणा भेडसावतो, जाणवतो ना, तो नको वाटायचा असेल, तर तुम्ही अवश्य आपल्या नात्यांशी बूज ठेवा, त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांच्याशी अवश्य बोला आणि त्यांचे अगदी रोज आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा असं काहीच करायची गरज नाही. पण प्रत्येकाच्या एक वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्या घरात काही दुःखद घटना घडली असेल तर त्या निमित्ताने, सणावाराच्या निमित्ताने तुम्ही एकमेकांना फोन करून संपर्कात राहा आणि आपली नाती अतिशय वृद्धिंगत करा. आपणा सर्वांना पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष, हे हिंदू पर्वातील नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी आणि नात्यांची वीण घट्ट पकडून ठेवणारं राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. नमस्कार.